गुड मॉर्निंग, वेलकम टू कोकण पर्ल्स. आता काल रात्री आम्ही गावी आलो आणि कारण 15-20 दिवस झाले आमची लावणी करून. तर आज आता 15 दिवसांनी आपल्याला म्हटलं बघूया कसं काय आहे. तर आता याला खत घालायची वेळ झालेली आहे आणि आता पाऊस पण कमी आहे, तर आजची वेळ बरोबर आहे खत घालण्यासाठी. नाहीतर पावसामध्ये घातलं ना पाण्यामध्ये तर पाण्याबरोबर ते खत निघून जातं. म्हणून आता ही राईट टाईम आहे. तर आता बघा कसा नजारा बघा, लावणीनंतरचा आमचा गावचा सकाळचा नजारा. डोंगरात बघा कसं छान धुकं आलंय. मस्त पक्ष्यांचा आवाज पण आहे. हे बाई हे तोडे हा सोनचाफा दाखव ना. सोनचाफाचं गवत काढलं मला लागायला लागलं. छान फळे आलेत. मुंग्या असतात जरा साफसफाई. हे बाई हे पान तोडायला पाहिजे. कुठलं ते काय तोडायची गरज नाही, असं खाली पडणार. पडलेलंच आहे ते, खेचायला पाहिजे. म्हणजे आम्ही सांगितलंय 2 बायकांसाठी नाही पडत. नारळ पण ह्याचं कर. ते मी करतो इथे आण, इकडे आण, मी करतो. स्टूल बघ तिथेच ठेवलं. स्टूल घेऊन एक बुटकी सुपारीची जात आहे. पिवळा नारळ आहे. हा पण बुटकाच होता, आता काय माहिती कधी येते. धर
एक्सपर्ट बसलेत गवत काढायला. कसं आपला केस कापतो. पकडायचे. जमीन पण अशी हे करायची काय मोकळी, मुळे हे होतील ना. कुठलं ते एक बाजूला एक आहे बघ रोप सुपारीच्या बाजूला रोप आहे, बाजूला रोप आहे. हां गावी आलेलं ना की बरीच कामं असतात, त्यामुळे वेळ कसा जातो ना कळतच नाही. अशी बारीक सारीक गवत बिवत असं साफसफाईची जास्त कामं असतात. 2 बायकांना सांगितलं आहे, ते आम्ही गेल्यावर येतील मग साफ करायला. म्हणजे त्या तयार झाल्या तर ना, तुम्हाला बाहेरून दाखवते. ह्या साईडला खेड आहे आमचं 5 किलोमीटर. गटारामध्ये पण माती साठलेली आहे थोडी. पण सगळं साफ करायचं. आणि हा रोड जातो शिवतरला. तिथे बस स्टॉप पण आहे आमचा. अरे हे बघा दिव्य आहे, ते दिव्य. दिव्या आली, दिव्या. चला आम्ही त्या नाश्ता करायला जातोय, नाश्ता बनवायला. दिव्या आली आता रेसिपीसाठी. आम्ही एक नाश्त्याचा प्रकार करणार आहोत. चलो बाय. काय काय आणलं देऊन येते. काय घेऊन? शेवया घेऊन आली आहे ती. आलो.